अलंकापुरी येतोय का? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडिल भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मदिक जेथे तुम्हा वळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. ज्ञानदेवांना सादर वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया, पंढरीनाथाला वंदन करूया. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. आपल्या सर्व श्रोत्यांच्या, अभ्यासकांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. आणि आज आता आपण अमृतानुभवाच्या गुरुस्तवनमधलं शेवटची ओवी, 80 ओवी नंबरची ओवी घेणार आहोत, क्रमांकाची ओवी घेणार आहोत. गुरूंना स्तवन ज्ञानदेवांनी केले, आपण त्यांना वंदन करूया, त्यांच्या गुरूंना वंदन करूया, म्हणजेच परात्पर परब्रह्माला वंदन करूया. आणि आपलंसुद्धा जे काही अज्ञान आहे ते आता पुढच्या प्रकरणामध्ये वाचारंभण जो आहे, वाचा ऋण विमोचन, आपण कालची जी ओवी पाहिली तिथे थोडीशी तिथे झलक सांगितलेली होती. त्याचा थोडासा उल्लेख केलेला होता की हे वाचेचं ऋण मला फेडायचं आहे. आणि म्हणून आता या गुरूंना मी वंदन केलेलं आहे. 79वी ओवी आठवत असेल तर बघा. ऐसे करणिया वीण, ऐसे करणिया वीण, स्वयंभची जे निवृत्तीपण, तयाचे श्रीचरण वंदिले ऐसे. जे स्वयंभ आहेत, सगळं आपण काल भरपूर पाहिलेलं आहे. ज्यांना काही करायचं उरलेलंच नसतं, कुठल्याही क्रियेनं ते बद्ध नसतात. आणि असे जे निवृत्ती आहेत, असे निवृत्तीनाथ आहेत की निवृत्तीपण ज्यांचं आहे ते स्वयंभ आहे, स्वयंभू आहे. आणि त्यांच्या ठिकाणी मी वंदन केलं आहे किंवा त्यांना मी वंदन केलं आहे. आता शेवटची हे पाहायची आहे, ओवी पाहायची आहे. आता ज्ञानदेवो म्हणे, आता ज्ञानदेवो म्हणे,
श्री गुरु प्रणामे येणे, श्री गुरु प्रणामे येणे, फेडिली वाचा ऋणे चौही वाचांची, फेडिली वाचा ऋणे चौही वाचांची. मला वाटलं हात झाला आपला काल. आता तो माझं चिंतन नसल्यामुळं मला सारखं चौही वाचांची म्हणजे चारही वाचून ठेवला होता आपण, बरोबर आहे. चारही वाचा ज्या आहेत त्यांची ऋणं मी फेडली आहेत. आता पुढचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये ह्या सगळं वाणीबद्दलच बोलणार आहेत. त्यामुळं आज फार आपण त्याच्याबद्दल उत्सुकता ठेवू देत, पण हे म्हणजे काय ते म्हणजे काय हे काही समजून घ्यायची गरज नाही. फक्त आता 4 वाचांची नावं लक्षात ठेवूयाच आणि उद्यापासून किंवा जेव्हा आपण आता एखाद दिवस थोडंसं याचं चिंतन करायचं असेल तर एखाद्या दिवसांनी किंवा मग सोमवारपासून बघूया, ठरवूया. तर पुढचं प्रकरण आपल्याला सुरू करायचं. आता ज्ञानदेव म्हणे म्हणजे ज्ञानदेव म्हणतात, श्री गुरु प्रणामे येणे. गुरूंनाही याप्रमाणे येणे म्हणजे या प्रकारे याप्रमाणे काय केलेलं आहे, प्रणाम केलेला आहे. आणि फेडिली वाचा ऋणे चौही वाचांची. आणि चारही, चौही म्हणजे चारही, तर चारही वाचांची ऋणं ती आता मी फेडली. कारण ह्या वाचांचं एक प्रकारे आपल्यावर ऋणच असतं. आता ते कसं असतं ते आपल्याला पाहायचं आहे. तर निवृत्तीनाथांना वंदन केलं आणि या 4ही वाणींचं ऋण मी फेडलेलं आहे. त्या 4 वाणी प्रत्येकाला कशा बद्ध करतात की कशा उपयुक्त असतात हे आपल्याला पुढच्या प्रकरणात व्यवस्थित पाहायचं. आता गुलाबराव महाराज काय म्हणतात की ह्या ज्या 2 ओव्या झाल्या 79 आणि 80, या दोन्ही ओव्यांचा असा अर्थ आहे किंवा इत्यर्थ असा आहे की ब्रह्मज्ञानाकरता किंवा ब्रह्मज्ञानानंतर जे अहंकाररूप ज्ञानाचा सुद्धा अहंकार होतो बरं का माणसाला, तर ज्ञानाहंकाररूप हे वाचा ऋण मी फेडलं किंवा ते आपल्याला भावतं, सारखं त्याचा भास होतो. त्या ऋणामध्येच आपल्याला सारखं आपण ते व्यक्त होत असतं आपल्याकडून आणि त्याचा भास होत असतो. तर ते ज्ञानानंतर ते मी आता फेडलं आहे आणि आता त्यांना ज्ञान झालेलं आहे. त्यामुळं हे जे निरुपाधिक साकार असे जे गुरुदेव आहेत आणि त्यांची प्रेमपूर्वक भक्ती केल्याशिवाय ही सहजावस्था प्राप्त होत नाही. फक्त गुरूंनी कितीही सांगितलं, कितीही समजावून दिलं तरी आपलं त्यांच्यावर पूर्ण प्रेम पाहिजे, आपली पूर्ण भक्ती पाहिजे. ते सांगतील ते आपली स्वीकारायची इच्छा पाहिजे आणि ती झाल्याशिवाय आपल्याला ही सहजावस्था. त्या दिवशी तिकडे ज्ञानेश्वरीचं जेव्हा हे चाललेलं होतं आळंदीला, तेव्हासुद्धा त्यांनी सांगितलं होतं की ही सहजावस्था. सहजावस्था म्हणजे काय, सहजन्माला आलेली. आपण मुळात जन्माला आलो तेव्हा एक शुद्ध, नितळ, पवित्र असं सगळं असतं. तो जीव जो असतो तो शुद्ध असतो. पण जसे जसे आपण या संसारात गुंतत जातो मग त्याला आपले सगळे 6 विकार, सगळे त्रिगुण, हे सगळे किंवा मन, बुद्धी, अहंकार, 8 प्रकृती, पंचमहाभूते, या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण रमतो तेव्हा मग सगळं पावित्र्य जे आहे किंवा शुद्धता जी आहे ती हळूहळू कमी होत जाते आणि त्यामुळे आपल्याला अखंड असा आनंद मिळत नाही. अहंकाराने युक्त असं जे ज्ञान आहे त्याच्यामुळे एक प्रकारचा अहंकारच माणसाचा वाढत असतो आणि ती सहजावस्था प्राप्त होत नाही. ती प्राप्त होण्यासाठी मला ह्या वाणींचं ऋण फेडायचं आहे असं ते म्हणतात किंवा मी ते फेडलं. म्हणजे आता त्या काय असतं, जसं 5 इंद्रियांची सगळी हे संपावी लागते आशा किंवा विषय वासना, तसं त्रिगुणांच्या पलीकडं जायचं म्हणजे त्रिगुण संपवायचे असतात. तसेच ह्या 4ही वाणींचा सुद्धा जो आपल्या आयुष्यामध्ये जो जो काही महत्त्वाचा भाग असतो, त्यांचं जे कार्य असतं ते सुद्धा दूर झाल्याशिवाय आपल्याला सहजावस्था प्राप्त होणार नाही. कारण बघा, कदाचित आपण डोळे मिटून गप्प बसतो, शांत बसतो, आपण म्हणतो आता मला एक शब्दही बोलायचा नाही आणि कधी कधी अशी अवस्था येते की असं कुणाशी बोलू नये, काही करू नये. पण डोळे मिटल्यानंतर त्या परापश्यंती मध्यमामध्ये सगळी खळबळ चाललेली असते. जे सगळे विचार येतात आपल्या मनामध्ये, सगळे विचार येत असतात
तर त्यात प्रत्येक त्या वाणीचं कार्य हे चालूच असतं. म्हणजे उलट कधी कधी आपण एक वेळ बोलत असतो तेवढंच आपल्याकडून व्यक्त होईल, पण शांत बसल्यावर आपल्या मनामध्ये असंख्य विचार चालू असतात, आपली बुद्धी सतत क्रियाशील असते. आणि मग त्यामुळं ह्या तीनही वाणींना, ज्या अदृश्य वाणी आहेत, ज्या दिसत नाहीत, त्यांचं कार्य जास्त जोरात चालतं असं मला तरी वाटतं. आणि वैखरीनं म्हणजे आपण जे प्रत्यक्ष बोलतो ते आहे, तर ते आपलं प्रत्यक्षात बोलणं एक वेळ परवडलं. कधी कधी माणूस म्हणतो ना, मनात ठेवण्यापेक्षा बोलून टाकलेलं बरं. नाही तर काही लोक असे घुसमटतात. एखादं खूप मोठं दुःख झालं ना, तर शॉक झाला, तर त्यांची इथे कंठ बघा दाटून येतो. आपल्याला सुद्धा त्या मुलगी सासरी जाताना तशी अवस्था पूर्वी व्हायची, आता होत नाही. म्हणजे आताच्या मुलींना तसं ते सगळं खूप मानसिक त्या हे झालेले असतात, पक्व झालेले असतात. पूर्वी मुली लहानही असायच्या, आईवडिलांना सोडून जायचं, दुःख वाटायचं. पण ते जर कंठ दाटून आला ना, तर आपल्याला बोलताच येत नाही. म्हणजे वैखरी वाणीचं कामच बंद होतं. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी या गुरूंना नमस्कार करून या परादी चारही वाणींचं ऋण फेडून टाकलं. म्हणजे आता मला त्या वाणींमध्ये बसायचंच नाही आहे, रमायचंच नाही आहे. आता गिरवाण अमृतामध्ये काय म्हणतात बघा. इति श्री ज्ञानदेवेन श्री गुरोः पादपंकजम. इति श्री ज्ञानदेवेन ही शेवटची ओवी आहे ना, त्यामुळे अशी फार त्याचा पद्याचा भाव दिसत नाही आहे. इति श्री ज्ञानदेवेन श्री गुरोः पादपंकजम प्रणामे ऋणनिर्मूलम प्रणामे ऋणनिर्मुक्तम कृतं वाचां चतुष्टयम्. आलाय, मुख्य भाव आलेला आहे. प्रणामे ऋणनिर्मुक्तम. ऋणनिर्मुक्त म्हणजे ऋणातून मुक्त. कसं? प्रणामे, प्रणाम करून. कृतम म्हणजे केलं, म्हणजे निर्मुक्त केलं. कुणाला? वाचां चतुष्टयम. चारी वाचांना मी मुक्त करून टाकलं. ऋण माझ्यावरचं जे होतं ते मी काढून टाकलं, संपून टाकलं. असं ज्ञानदेव श्री गुरूंच्या पादपंकजाला म्हणजे चरणकमलाला वंदन करून चारही वाणींचं ऋण त्यांनी मुक्त केलं. कधी कधी बघा, खूप बोलण्यापेक्षा आपली चूक झाली असेल, जरी अपराध झाला असेल, तर तुम्ही फक्त एखाद्याच्या म्हणतात ना, पायावर डोकं ठेवायचं, नतमस्तक व्हायचं, किंवा अगदी डोकं म्हणजे कपाळ घासणं म्हणायचं की त्याच्या अगदी चरणावर मी माझं डोकं घासलं, म्हणजेच मी सगळं पूर्ण माझं जे अहंकार आहे तो सगळा काढून टाकला. बोलण्याच्या पलीकडची अशी अवस्था होऊन गेलेली आहे की आता माझ्या मनात काहीच उरलं नाही. म्हणजे जो काही अहमपणा असेल किंवा जो काही गर्विष्ठपणा असेल, मद असेल, अहंकार असेल, सगळं नष्ट झालं. म्हणून अभंग ज्ञानेश्वरीत काय म्हणतात बघा. ज्ञानदेव म्हणे ऐशारीती आता, ज्ञानदेव म्हणे ऐशारीती आता, श्री गुरु समर्था निवृत्ती, श्री गुरु समर्था निवृत्ती, करोनी वंदन फेडिली मी साची, करोनी वंदन फेडिली मी साची, चारही वाचांची वाचारुणे, चारही वाचांची वाचारुणे. चारही वाचांची वाचाऋण जे आहेत, वाचेचे जे ऋण आहे, वाणीचे जे ऋण आहे, ती सगळी मी फेडलेली आहे. आणि या समर्थ अशा निवृत्तीनाथांना, गुरूंना, गुरुवर्यांना मी आता वंदन केलं. म्हणजे आता सगळं माझं हे जे ऋणातून मी मुक्त झालो. कधी कधी बघा, असं मोठं कर्ज आपण काढतो, घरासाठी काढतो, कोणी लग्नासाठी मुलांच्या मुलींच्या काढतात किंवा अन्य काही कारणाने, आणि ते दर महिन्याला हप्ते फेडा, नाही फेडले गेले तर पुन्हा त्यांचं वॉरंट येणार, अमकं होणार, तमकं होणार. तर एकदा ते ऋण आपलं पूर्ण फिटलं की त्या दिवशीचा, त्या क्षणाचा जो एक मनाचा बघा कसा असतो, कप्पा शांत झालेला असतो, डोकं एकदम शांत होतं आणि आपण म्हणतो आता मी सुटलो बाबा त्या एकदा ऋणातून. तसं त्यांना झालेलं आहे की गुरूंना वंदन केलं की ही सगळ्या ऋणातून ते मुक्तच झाले.
त्याचं आता पुढच्या प्रकरणात खूप छान सांगणार आहेत. एकूणच काय की गुरूंना वंदन केल्यानंतर ज्ञानदेव म्हणतात की मी या गुरूंच्या वंदनानंच चारी वाणींची ऋणं जी आहेत ती फेडून टाकली. ती ऋणं कोणती ते आता आपल्याला तिसऱ्या प्रकरणात शिकायचं. आत्ता त्याचं हे करायचंच नाही, जास्त उत्सुकता ठेवायचीच नाही. एक दिवस शांत बस. कोणती ऋणं आहेत आपल्याला उत्सुकता पाहिजे ना. म्हणून आता इथे तो संपलेला आहे. इति श्री ज्ञानदेवकृत सिद्धानुवादे श्रीमद अनुभवामृते गुरुस्तवन नाम द्वितीयं प्रकरणं संपूर्णं. असे हे दुसरं प्रकरण संपलेलं आहे. आता हे स्वयंभू अशी निवृत्ती आहेत, आपण काल परवा पाहिलं. आणि त्यांच्या चरणाला मी असं काही करण्या वाचून म्हणजे दुसरं काही करण्यापेक्षा वंदन करणं सगळ्यात सोपं. एखाद्याला फक्त अपराधाबद्दल क्षमा मागायची असेल, फक्त त्याला वंदन करायचं, नमस्कार करायचं. पूर्ण शरणागती. वंदन म्हणजे शोभेसाठी नाही हात जोडायचे, आतून मनापासून ते जर आपण केलं ना तर सगळ्या ह्याच्यातून आपली सुटका होते. म्हणून डॉक्टर मानसीताई पण म्हणतात की आता या गुरूंच्या प्रमाणानं ज्ञानदेवांनी चारही वाणींची ही वाचाऋणं फेडलेली आहेत. आता पुढच्या प्रकरणात पाहणार आहोत. आणि वामनराव देशपांडे काय म्हणतात बघा की उत्कट अशा सद्गुरू भावनेतून, सद्गुरूंबद्दल एक भाव असतो आपल्या मनात. तर ज्ञानदेवांनी सुरुवातीलाही गुरुवंदन केलं होतं. आपण मागेही पाहिलं शिवशक्तीमध्ये पण त्यांनाही वंदन केलेलं होतं. तसं सुरुवातीलाही वंदन केलेलं आहे. आणि त्यामुळे वंद्य असलेले जे हे श्री गुरुनाथ आहेत, निवृत्तीनाथ आहेत, त्यांना वंदन करणारा मी आणि वंदन हे दोन्हीही एकरूपच झालेले आहेत, सद्गुरू रूपच झालेले आहेत. आता त्यात मी वेगळा उरलोच नाही. म्हणजे असं स्वाभाविक अशी एक त्याची अवस्था झालेली आहे. आणि निवृत्ती पण हे त्यांचं सद्रूप आहे, म्हणजे सच्चित आनंद रूप म्हणतात तसं सद्रूप आहे. आणि या माझ्या गुरूंना मी माझ्या हृदयातच स्थान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना वेगळं वंदन तरी करून काय करायचं. माझ्या ठिकाणीच ते एकरूप झालेले आहेत. आता मला वेगळी जागा पाहायची गरजच नाही आहे. कारण ज्ञानदेव काय म्हणतात की या सद्गुरूंसाठी चरणसेवा करताना मी माझ्या वाणी रूपानं किंवा वाणीची जी स्थानं आहेत ती सगळी वाचारूनं फेडलेली आहेत. आणि माझ्या सद्गुरूंना वाणीनं वंदन केलं. वाणीचे जे 4 प्रकार येतात आपल्याला ते पाहिजेत. तर ते वाणींनी किंवा वाणींच्यामुळं माझं हे वाचारूनं ते त्या क्षणी फिटून गेलं. आता ही माझी मौनाची वाणी आहे. कधी कधी बघा चेहऱ्यावरच्या भावावरून डोळे बंद केले असू किंवा सरळ असू उघडे असू, पण आपण काहीही न बोलता सुद्धा समोरच्या माणसाला काय म्हणायचे हे मौनातनं जास्त चांगलं समजतं. तशी त्यांची अवस्था झाली की ते म्हणतात वाणीचं ग्रहण केल्यावर वाणीचं ऋण फेडलं जातं. आणि माझी वैखरी वाणी आता मौनाचं मौन धारण करते. म्हणजे मौनच धारण केलेलं आहे, पण मौनाचं मौन म्हणजे मौन धारण केल्याबद्दल मौन. नाही ते लोक काय सांगतात बाबा, मौन तर धारण केले. तर परवा कोणाचं तरी तो सांगते एक किस्सा नंतर. पण मौनाचं मौन धारण केलं म्हणजे काय, तर ही जी माझी आंतरिक स्थिती आहे ती मौनाचं मौन धारण करून समाधी स्थितीत यावं तशी माझी स्थिती झालेली आहे. आणि त्या माझ्या मौनाच्या वाणीनं सद्गुरू चरणांना वंदन केले. सहज मनात आलं एक किस्सा. आपले म्हणजे जे कोणी आहेत आमच्याबरोबर ते कौस्तुभ महाराज सांगतात. एक मनुष्य ह्याला गेला, काशीला गेला. काशीला बघा ते हे करायचं असतं ना, श्राद्ध वगैरे काय पितरांना हे तर्पण. आणि तिथून परत येताना ते गुरु म्हणतात की तुम्ही काहीतरी एक गोष्ट सोडा. काहीतरी सोडायचं असतं. मग आता कोणी फळ सोडतं, कोणी खाण्याचा पदार्थ सोडतो, काही जण न आवडणाराच पदार्थ सोडतात म्हणजे आपलं काही जास्त अडू नये म्हणून वगैरे वगैरे.
आता त्या माणसाला काही जास्त काही सोडायचं हे नव्हतं, तर तो ठरवतो की मी क्रोध सोडतो. बरोबर आहे ना? षड्रिपूतला क्रोध फार भयंकर आहे, तर क्रोध सोडतो म्हणतो आणि त्यानं क्रोध सोडला. आला परत. आता ती पूजा बिजा करतात, माऊंद करतात, सगळ्या लोकांना बोलावलं, सगळ्यांशी हसत खेळत बोलत होता. पण लोक मित्र वगैरे फार उत्सुक असतात ना, काय रे तू काय सोडलंस? अरे मी क्रोध सोडला ना. क्रोधच सोडून टाकला. पहिल्यानं विचारलं, दुसऱ्यानं विचारलं, तिसऱ्यानं विचारलं. आता 1000 लोक 100 लोक आले असतील, जेवायला वाढतायत, सगळ्यांना कौतुक करतायत, आग्रह करतायत. आता जेवण झाल्यावर सगळे निघाले, चला येतो आम्ही, छान झालं तुमचं सगळं. बरं तुम्ही ना काशीला गेला होतात, काय सोडलं? आम्ही क्रोध सोडला. असं त्यांनी नंतर जे मग त्याला ते डोकंच फिरलं आणि तो इतक्या जोरात ओरडून सांगायला लागला की मी क्रोध सोडला आहे ना, मला का 10 वेळा विचारताय? मी क्रोध सोडला. म्हणजे क्रोध सोडण्यासाठी त्याला इतका क्रोध धरायची वेळ आली. तसं कधी कधी माणसं काय म्हणतात, आज आमचं मौन आहे, मग कोणी कागदावर लिहून देतील, कोणी खुणेनं सांगतील बोलू नका, माझं मौन आहे. पण यांनी सांगितलं की मौनाचं मौन धरलेलं, म्हणजे मौन केले हे सांगण्यासाठी सुद्धा मौन धरायला पाहिजे. नाही तर प्रत्येकाला सांगायचं माझं आज मौन आहे, आज मौन आहे. आता जेव्हा एखाद्या नवीन माणसाला माहिती नसेल, तो प्रत्येक विचारतो काय काय झाले, तोंडाला काही घशाला काही झाले का, आजारी पडलाय का, औषध घेतलं का, सगळे खोडाक करतात. मग शेवटी म्हणतो अरे बाबा मी मौन धरलं. अशा मौनाला काही अर्थ नाही. पण तो ज्ञानदेवांनी म्हणून त्याच्यावर असं म्हटलं असेल की 4ही वाचांची ऋणं मी फेडलेली आहेत आणि मी आता मौन धारण केलेलं आहे. माझ्या वैखरीनं आता हे मौनाचं मौन धारण करते ती, आणि अशी माझी आता आंतरिक स्थिती आहे. मौनानं मौन धारण करून समाधी स्थितीत यावं अशी त्यांची आता अवस्था झालेली आहे. इतकं सोपं नाही समाधी अवस्था प्राप्त होणं, पण काही जण असा प्रयोग करतात, प्रयत्न करतात. आपल्यालाही ध्यानापर्यंत आपण प्रयत्न करतो, पुन्हा ध्यानातून मागं आलो तर पुन्हा पहिल्यापासून ध्यान, मग अजून समाधी. सम अधिक धा. सम म्हणजे चांगल्या प्रकारे, आ म्हणजे सगळ्या बाजूने आणि 10 म्हणजे ठेवणे. अशी ती अवस्था असते की सगळीकडून सगळं शांत मन ठेवायचे, आधी मनालाच काढून टाकायचे, अमनच व्हायचे, म्हणजे मग ती समाधीची अवस्था आपल्याला प्राप्त होईल किंवा तिथपर्यंत माणसं जातात. तर ज्ञानदेवांसारखे संत वेगळे, तुमच्या आमच्यासारखे साधे लोक ते ध्यान वगैरे लावतात. खरं म्हणजे धारणेचीच आधी व्यवस्था हे करावी लागते, खूप प्रॅक्टिस करावी लागते. धारणा नीट होण्यासाठी आधी प्राणायाम करावा लागतो. प्राणायामसुद्धा जमायला अगोदर आसन करावं लागतं. आणि मला तर सगळ्यात आवडायचं म्हणजे अजूनही माझा जो भर असतो तो की तुम्ही आसनापासून सुरू करता, पण त्याच्या आधी यम आणि नियम हे 5-5 गुणी 10 हे जर आपण चांगले अंमलात आणले, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, या ज्या गोष्टी आहेत, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, अहिंसा, सत्य, अस्तेय, ह्या जेव्हा याच्यावर जो आपला काय म्हणू आपण थोडंसं संयम येईल, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जमायला लागतील, तर त्यावेळेला हा यम साधेल. आणि त्याच्यामुळं काय होतं, समाजातल्या सगळ्या लोकांना आपल्या वागण्याचा, आपल्या आचरणाचा फायदा होतो. साधं सत्य ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्याच्या अगोदर पतंजलीनं अहिंसा सांगितलेलं की काया वाचा मनाने 3 प्रकारे, पण 100% अहिंसा पालन करणं हे खूप अवघड काम आहे, खूप अवघड काम आहे. म्हणून त्याला महाव्रत असं म्हणलेलं आहे. पण तुम्ही त्याच्या पलीकडे गेलात, एकदा तुम्हाला अहिंसा जमायला लागली की मग सत्य असते. ब्रह्मचर्य सगळ्यात महत्त्वाचं माझ्या डोक्यातनं सुटून गेला होता. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माच्या प्राप्तीसाठी जे आचरण करायचे ते ब्रह्मचर्य, म्हणजे सगळ्यावर नियंत्रण. खाणं पिणं बोलणं वागणं या सगळ्या 5 म्हणजे बाकीचे 4 यम आहेत ते प्राप्त करायचे. आणि मग शौच, संतोष,
तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान असे 5 नियम आहेत. शौच म्हणजे फक्त आंघोळ करून साबण चांगलं लावून काय शॅम्पू बिंपू त्याला नाही अर्थ. आपलं अंतर्मन स्वच्छ ठेवायचं. कुठलंही किलबिश त्यात नको, कुठलाही विकार त्यामध्ये नको. त्याला शौच म्हणायचं. म्हणजे आतून आणि बाहेरून दोन्हीकडून शौच पाहिजे. आणि मला जे काय मिळालं त्याच्यात मी संतुष्ट राहायला पाहिजे. संतोष, शौच, संतोष. तप बघा ना, त्या ओळीत उभं राहायला लागलं दर्शनाच्या तरीसुद्धा माणसाला कंटाळा येतो. कुठलंही तप करायची इच्छा नसते. बघा आता एकादशीला म्हणतात काही खाऊ नका, असं होत नाही. आता वयानुसार समजा काही गोष्टी कमी म्हणजे इतक्या सहन नाही होऊ शकत, पण लहानपणापासून जर आपण वळण लावलेलं असेल तर ते बरोबर मन त्या गोष्टी पण करायला लागतं. तर तपश्चर्या, अधिकाधिक कुठलीही गोष्ट जास्ती वेळ करणं, स्वाध्याय, पुन्हा पुन्हा अभ्यास. 12व्या अध्यायात ते सांगतातच की अभ्यास आणि वैराग्य या दोन्हीचा सारखा अभ्यास करायचा. शौच, संतोष आणि आहे त्या गोष्टीत संतोष मानायचा, समाधान. तीच आपली अवस्था अजून येत नाही. एवढंच काही मनाविरुद्ध झालं की संपलं, संतुष्टी आपली संपली, समाधान लोप पावतं. तर तसं नाही व्हावं. शौच, संतोष, तप, स्वाध्याय सांगितलं आणि ईश्वर प्रणिधान. ईश्वरावर अगदी श्रद्धा ठेवणं. ईश्वरावर आपण नतमस्तक सतत अनन्य भावानं त्याची शरणागती आणि पूजन किंवा भक्तिभाव हा असायला पाहिजे. मग हे सगळं झालं की ते मौन काही अवघड नाही. आणि मग त्या गुरूंबद्दल आपल्या मनामध्ये जो आदर आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे ती आपण हे करायची. असा हा काय म्हणूया आपण दुसरं प्रकरण आपलं बघता म्हणजे मलाही असं वाटलं होतं की जरा लांबतो आहे, कारण मध्यंतरी थोड्या सुट्ट्या आल्या आपल्या. नवरात्राची आली, आम्ही तिकडे गेलो, आळंदीला गेलो म्हणून गेली. काही कारणाने गौरी गणपतीच्या वेळेला झालं नाही का. नवरात्रात फार सुट्टी नाही घेतली, पण तुम्हाला ते अष्टमी वगैरे हवी होती म्हणून घ्यावी लागली. तर आता आपल्याला वाचा ऋण हे पाहायचं आहे. थोडासा धावता आढावा घेऊया. आपल्यापैकी काही जण उशिरा जॉईन झालेले आहेत गुरु स्तवनाला. त्याच्या आधीचं प्रकरण होतं शिवशक्ती समावेशन. थोडंसं त्याचं सांगते, नाही तर मग उद्याला पण सांगेन. शिवशक्ती समावेशनचं उद्या सांगेन किंवा उद्या गुरुस्तवन सांगेन, तुम्ही म्हणाल तसं. थोडंसं आपल्याला पुनरावृत्ती होईल, पण जे नव्यानं आहेत त्यांना जरा हा पाया तयार होऊन जाईल पुढचं प्रकरण शिकण्यासाठी. तर शिव आणि शक्ती, ज्याला आपण अर्धनारी नटेश्वर असं रूप पाहतो, तिथे शिव आणि शक्ती हे दोघं एका शरीराचे 2 भाग दिसतात, पण ते 2 नसतात, तो एकच असतो. म्हणजे शिव आणि शक्ती. तर शिव म्हणजे देव किंवा देवो, देवो देवी असे शब्द वापरलेले आहेत बघा त्यांनी. आता ज्यांच्याकडे पुस्तक असेल त्यांनी सहज ती प्रकरणं नुसती वाचून काढा. किंवा देव त्यालाच पुरुष म्हटलेलं आहे, त्यालाच ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि शक्ती म्हणजे देवी, तीच जगज्जननी आहे. आणि त्या दोहोंची सत्ता म्हणजे हे अधिष्ठान ब्रह्म एकच आहे. आपल्या मनामध्ये तिथेही द्वंद्व असतं, ते दोघं वेगळे आहेत ते नाही. संपूर्ण प्रकरणाभर आपण छान उदाहरणातून, दृष्टांतातून ज्ञानदेवांनी आपल्याला ते छान पटवून दिले की त्या 2 नावांनी एकटाच देव नांदत असतो. आणि हे समावेशन म्हणजे आपण म्हणतो ना सगळ्यांचा समावेश करून घ्यायचा, त्याला समावेशन म्हणायचं. म्हणजे दोघांनी एकत्रित राहणं हे त्यांचं समावेशन आहे. आणि त्या दोघांनाही हा आनंद भोगण्याची इतकी हौस आहे की ते 2पणानं जरी दिसत असले किंवा आले असले तरी ते दोनांच्या मध्ये एकपणच असतं. दोघं मिळून एकच असतात. कारण शिव ज्या वेळेला जागृत होतो तेव्हा शक्ती कार्यरत राहत नाही, आणि शिव जेव्हा निद्रिस्त होतो तेव्हा शक्ती कार्यरत होते.
आणि कार्यरत होते, पण तिचं अज्ञान जेव्हा तिचं जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेला मग ती शिवामध्येच एकरूप होऊन जाते. म्हणजे तिच्या लक्षात येतं की आपलं वेगळं अस्तित्व नाही आहे. तर मुळात हे दोनपणा जरी वाटत असला तरी एकपणसुद्धा त्यांचं कौतुकानं सुद्धा फुटत नाही. शब्दांनी सुद्धा कधी कधी गंमत म्हणून लोक म्हणतात आजच्या दिवस फक्त मला असं वाटते की आपण असं वेगळं व्हावं. अशी भाषासुद्धा त्यांच्या ठिकाणी येऊ शकत नाही, विनोदानी सुद्धा नाही. त्यांचं कौतुकानं सुद्धा एकपण नष्ट होत नाही. त्यामुळं अर्धनारी नटेश्वर असं जे त्यांचं स्वरूप आहे ते शिवाच्या अस्तित्वाशिवाय कसं आहे. तर शिव नसेल तर ती पतिव्रता असूच शकत नाही. म्हणजे शिवाच्या अस्तित्वाशिवाय तिचं पातिव्रत्य राहूच शकत नाही. आणि शक्तीशिवाय शिवाला करते पण येत नाही, कारण शक्तीमुळं त्याला कर्तृत्व मिळतं. आणि त्या दोघांना आधारभूत अशी एकच सत्ता असते. त्याच्यासाठी ती उदाहरणं दिलेली आता ओव्या तुम्ही नंतर आपण घेऊयात, म्हणजे आठवून जरा थोडासा प्रयत्न करू की 2 टिपऱ्यांचा नाद एकच असतो, 2 दिव्यांचा प्रकाश एकच असतो, 2 ओठ असतात पण शब्द एकच असतो, 2 डोळे असतात पण दृष्टी एकच असते. त्याप्रमाणे या दोघा शिवशक्तीच्या योगात एकच जगत आहे. दोघापासून निर्माण झालेली सृष्टीसुद्धा एकच आहे आणि ती आपल्याला दिसत असते, दृग्गोचर होते. त्यामुळं समरूप अशी ही शिवशक्ती आहे. आता तुम्ही म्हणाल कोणता भाग शिवाचा आणि कोणता भाग शक्तीचा हे सुद्धा वेगळं सांगता येत नाही. ते इतके संयोग पावलेले असतात, ते सगळे एकरूप झालेले असतात. त्याच्यासाठी उदाहरणं ज्ञानदेवांनी दिली होती की गूळ आहे आणि गुळाची गोडी ही वेगळी काढता येते का हो. एका दिवशी गोडी म्हणेल नाही मला कंटाळा आला आहे गुळाजवळ राहायचा, तसं नाही होणार. गूळ आणि गोडी ही कायम एकत्र असतात. तसं कापूर आणि त्याचा सुगंध कायम एकत्र असतात. सूर्य आणि त्याची प्रभा कायम एकत्र असतात. ते जरी वेगळे भाग दिसले तरीसुद्धा ते दोन्ही मिळून एक असतात. इतकं शिवशक्तीचं समावेशन. तसंच शिव आणि शक्ती हे नामभेदानं वेगळे आहेत, नावाच्या भेदानं वेगळे आहेत, पण दोन्ही मिळून एकच असतात. म्हणून ती जी स्फुरण झाले एकोहोम बहुश्याम, तर हे स्फुरणसुद्धा तिथे ती कामना निर्माण झाली तीच मुळात शक्ती आहे. ती मनामध्ये स्फुरण होणं हीच शक्ती आहे. जसं असंख्य लाटा आल्या म्हणून समुद्र काही अनेक होत नाही, समुद्र एकच असतो. लाटांसह असणं हेच त्याचं स्वरूप जसं असतं, तसं विश्वासह असणं हेच या पुरुषाचं किंवा ब्रह्माचं स्वरूप आहे. मग त्या पत्नीच्या भेडेनं कधी कधी पती काय करतो, आपल्या अंगानेच जगा एवढा होतो. स्वतःच त्यानं ते रूप सगळं एक आवरण होतं ते असं काढून टाकलं आणि तो विश्वरूप सगळं प्रगट करतो. किंवा नानाविध असं नामरूपात्मक जगत जे आहे ते आपणच असतो, तो स्वतःच बनलेला असतो. तो आणि जग वेगळं नाहीच आहे. जसं वायू आणि गती त्याला वेगळं करता येईल का, नाही. किंवा कांती आणि भानू, सूर्याच्या ठिकाणी एक कांती असते, तेज असतं. किंवा प्रभा असते. प्रभा आणि शब्द हे दोन्ही वेगळे. प्रभा किंवा प्रमा खरं तिथं पाहिजे. आणि सुगंध असं कस्तुरी म्हणलं की सुगंध आलाच. एखादा म्हणेल कस्तुरी बाजूला द्यावं आम्हाला फक्त सुगंध द्या, नाही देता येणार. उष्णता आणि अग्नी ह्यांचं एकरूपता, इतकी एकरूपता या शिवशक्तीची, खूप सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. आणि शक्तीसह अवघा शिवच आहे. म्हणजे काय म्हणायचं, एकाला झाकायचं आणि एकाला म्हणजे प्रगट करायचं, तशी अवस्था की शक्ती झाकली गेली की शिव प्रगट होतो, शिव झाकला गेला की शक्ती प्रगट होतो. म्हणून तिथं सुद्धा म्हणलं शिवशक्ती समावेशे नमन केले म्या ऐसे. ज्ञानदेवांची ही नमन करण्याची पद्धतच आहे. तिथेही त्यांनी असंच म्हणतं की नमन केले म्या ऐसे रंभागर्भ आकाशे रिघाला जैसा. शिव आणि शक्ती या दोघांना
असे मी वंदन केलं आहे. त्या दोघांची इथं सत्ता चालते आणि हाच सगळा प्रतिपाद्य विषय पहिल्या प्रकरणात आलेला आहे. सगळ्यांनी आता तो चांगला लक्षात ठेवा. शिवशक्तीनंतर आपल्याला सद्गुरू स्तवनाकडे जायचं, म्हणजे तिथं आपण पोचलो होतो. शिवशक्ती स्वरूपात समावून म्हणजेच ऐक्याला पाहून मी सुद्धा त्यांच्याशी एकरूप झालो आणि नमन केलेलं आहे. कारण शिवशक्ती वेगळी आणि मी वेगळा म्हणलं तरी मग तिथे द्वैत आलं. तर त्यांच्याशी एकरूप होऊनच मी त्यांना वंदन केलं, जसं सद्गुरूंना केले आता तसं. तर असं सद्गुरूंचंही आपण बरंच, काहींना थोड्या ओव्या मिळालेल्या असतील, पण त्याचा आपण एक धावता आढावा आपण उद्याला घेऊया वाटलंच तर. आणि जेवढं समजलेत आता शेवटी जे आज आलेले होते त्यांच्या लक्षात आलं असेल की सद्गुरू हे त्याचे गुरु वेगळे नाहीच आहेत. गुरु आणि शिष्यांचं एकरूपत्वच हे दाखवलेलं आहे. इकडं जसं छान ती उदाहरणं दिलेली होती, 2 टिपऱ्या एकच नात, ती उदाहरणं फार सुंदर होती. आता गुरूंच्या ठिकाणी सुरुवातच त्यांनी छान अशी केलेली आहे. काय केलेली आहे सुरुवात? तो वसंत ऋतू, नेमका त्यावेळेला वसंत होता माझ्या मते, वर्षा येण्यापूर्वी. तर माळी काय करत असतो? माळी छान बागकाम करून ठेवतो, सगळी तणं काढतो, सगळं अनावश्यक भाग काढतो, छान पाट तयार करतो, गोल करतो, आळी करतो, खळी करतो, पाणीही भरपूर देतो, चांगल्या वस्तू लावतो, नवीन नवीन झाडं रोपं सगळे लावतो. आणि ती आता हळूहळू फुलायलाही लागतात, म्हणजे मोठी व्हायला लागतात. पण वसंत ऋतू आल्याशिवाय त्याला कशाला फळं आणि फुलं येत नाहीत. आपण वसंत ऋतू सगळ्यांनी अनुभवलेला आहे आता नुकताच वर्षाच्या अगोदर. तर लक्षात येतं आपल्याला की एकदम सगळीकडे चैतन्य येतं, मोहर येतो, फळं यायला लागतात, फुलं फुलायला लागतात, वेली झाडं अगदी बघा ते जाई जुई सगळे असे पूर्ण भरभरून जातात ते सगळे वृक्ष, किंवा छोट्या छोट्या वेलीसुद्धा. मोगरा आहे की नाही, सगळी त्यावेळची पारिजातक सगळी फुलं अशी भरपूर फुलायला लागतात. कशामुळं? तो वसंत ऋतू सुरू झाला की मोगऱ्यानं तर अगदी टवटवीत आपल्याला खूप मोहून टाकलं जातं. सोनचाफा तसाच फुलायला लागतो, आंब्याला छान मोहर येतो, आणि मोहर आला की लगेच आंबे पण यायला लागतात. जे फुलं आणि फळं ही दोन्ही कुणामुळे येतात? तर त्या वसंत ऋतूमुळे येतात. तसं जो साधक आहे त्याला, परमार्थ साधक जो आहे त्याला बाग तयार करायची आहे, परमार्थाची बाग तयार करायची आहे. आणि त्याच्यामध्ये श्री गुरुरूपी वसंत आल्याशिवाय फळं किंवा फुलं येत नाहीत. म्हणजेच आपल्याला परमार्थामध्ये पुढची प्रगती करायची असेल तर श्री गुरूंची अत्यंत आवश्यकता असते. मग जेव्हा गुरु आपल्या सान्निध्यात येतात तेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार रूपी किंवा मोक्षरूपी फळप्राप्ती होऊ शकते. आणि ती ज्ञानदेवांना झालेली आहे, आपल्यालाही होण्यासाठी ते धडपड करतायत. तर श्रीगुरूंच्या कृपेशिवाय ते साध्य किंवा ते फळ आपल्याला प्राप्त होत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सद्गुरू हे ब्रह्मविद्येचेच आहेत आणि ते म्हणजेच माझं सौभाग्य. सद्गुरू मला प्राप्त होणं. आता तू म्हणाल आम्हाला कुठं प्रत्येकाला सद्गुरू मिळणार आहे, पण हे आपले गुरुच आहेत ना. अगदी ते समोर आपल्या असायला पाहिजेत असं नाही आहे. त्यांच्या पुस्तकरूपाने, ग्रंथरूपाने, त्यांच्या ज्ञानरूपाने आपल्याला ते गुरु म्हणूनच लाभलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये असे आपण हे ठेवायचंच नाही. मग ते जणू काही समजा मायारूपी हत्ती समजला तर त्या हत्तीला मोडून टाकून त्याच्या गंडस्थळातले मुक्तिरूपी मोती त्याचा चारा आपल्याला देतात. जसं त्या राजहंसाला मोत्याचा चारा लागतो तसं आपण सुद्धा साधक आहे. साधकरूपी आपण जर राजहंस म्हटलं आपल्याला तर आपल्याला मुक्तीचा चारा, मोत्याचा चारा, मुक्तिरूपी मोत्यांचा चारा हे गुरुदेव आपल्याला देत असतात. किती सुंदर कल्पना केलेल्या आहेत बघा. आणि ते भरवतात, नुसता चारा आणून ठेवत नाहीत. जसं गाईला, वासरांना त्यांच्या पाठीवरनं हात फिरवावा लागतो, तो चारा आपल्या हातात. आता आम्ही पाहतो रोज आम्ही मंदिरातून बाहेर पडतो ना,
किंवा आज जात असतो तेव्हाच ते अशा गाई वासरं अशी वाटेत सगळे असतात. आणि मग त्यांना तुम्ही फक्त खाली ठेवलं ना तर ते त्यांना आवडत नाही. मी हल्ली पाहिलं, आपल्या हातातनं जर त्यांना काही द्या, केळ द्या, फळ द्या, जे काय असेल ते, प्रसाद असं जर त्यांना दिलं ना तर ते इतक्या पटकन घेतात ना, म्हणजे हा जिव्हाळा लागतो. तसं मुक्तिरूप मोत्यांचं पक्वान्न शिष्याला असं ते भरवतात, कौतुकानं भरवतात, प्रेमानं भरवतात. अशा निवृत्तीनाथांना त्यांनी सुरुवातीलाही वंदन केले आणि आता आजच्या ओवीमध्ये म्हणजे कालच्या ओवीमध्ये शेवटी पण वंदन केलेलं आहे. आणि त्यांचं औदार्य किती आहे हो. कैवल्य, मोक्ष, मुक्ती हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत बरं का. पण ज्ञानदेव म्हणतात की कैवल्य कनकाची या दाना, जो न कडसी थोरसाना. हे फार, ती ओवी फार सुंदर होती बघा. द्रष्ट्याची या दर्शना पाढाऊ जो. कैवल्यरूपी कनक, कनक म्हणजे सोनं, फार लाखाच्या वर गेले आता म्हणतायत 1,20,000. पण तरीसुद्धा लोक सांगतात की अहो रांगा भरपूर आहेत अजून, कारण लोकांना त्या प्रमाणात आता पैसा मिळतोय ना. पूर्वी 1,00,000 म्हणजे जन्मभर काय 4 जन्माची मिळकत असेल, आता नाही, आता महिन्यालाही लोकांना तेवढे मिळतात. त्यामुळं कैवल्य कनकाची या दाना, जो न कडसी थोर साना. त्याचं दान करत असताना, कैवल्याचं दान करत असताना हा गुरु थोर आणि सान, थोर म्हणजे मोठा, श्रीमंत, विद्वान, आणि सान म्हणजे लहान किंवा गरीब, असा भेद करत नाही. जसा सूर्यसुद्धा झोपडीवरही तोच प्रकाश देतो आणि श्रीमंताच्या महालावरही तोच प्रकाश देतो, तसं हा गुरुसुद्धा लहान जरी असेल त्यालाही तेवढाच तेच ज्ञान देतात, तसंच देतात. आणि अगदी मोठी व्यक्ती असेल, श्रीमंत असेल किंवा ज्ञानाने मोठी असेल, त्यांनाही तसंच देतात. असं आपण सगळं पाहिले. तर लहान मोठा हा भेद कधी गुरु करत नाहीत. आणि आत्मरूपाचं दर्शन देणारे असे ते दर्शक आहेत, वाटाडे आहेत. आपल्याला वाटेवरनं कुठल्या जायचं हेच कळत नाही हो. खूप वाटा असतात आणि मग नेमकी मी कुठल्या वाटेनं जाऊ. आपण म्हणतो थांबा 4 पावलावर आमच्या पुढं थोडंसंच थांबा, आम्हाला या रस्त्याचा हे नाही आहे, माहिती नाही आहे हा रस्ता. आणि मग जो वाटाडे असतो तो आपल्याला सांगतो की थांबा थांबा, मी काहीतरी एक निशाण घेईन, काहीतरी खूण घेईन, ती दाखवत राहीन, त्या रस्त्यानेच या. काही जण असं रस्त्याने टाकत जातात, काही एखादी ओळखीची खूण, फुलं म्हणा, काही म्हणा. तर श्रीगुरूंच्या प्रकाशामुळं आत्मज्ञानानं मुक्त किंवा कैवल्यरूपी दिवस निरंतर प्राप्त होतो. म्हणजे आम्हाला फक्त आजच्या दिवसच मिळालं, उद्याला काही नाही, असं राहतच नाही. ते चिरंतन कैवल्य मिळतं बरं का. अहो दे जाता जाता त्याने आम्हाला थोडंसंच हे दिलंच, मोक्ष दिला किंवा कैवल्य दिला, असं नसतं. ते 100%च असतं, एकाच वेळेला मिळतं आणि सगळं मिळतं आणि चिरंतन मिळतं. त्यामुळं गुरुकृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं जग खरं दिसतं. आपण या खऱ्या म्हणजे खोट्या जगात खरं मानून राहत असतो. आणि श्रीगुरूंची भेट झाली रे झाली की हे नानात्व, विविधपण हे संपतं आणि एकत्व उरतं. मगाशी सांगितलं तसं तेच ब्रह्म जगतरूपाने दिसायला लागतं. पण ज्या वेळेला जगतामध्ये ब्रह्माला बघू त्यावेळेला फक्त ते ब्रह्मरूपाने समजतं. जगताला जेव्हा ब्रह्म मानू तेव्हा ते खरं मिळतं आपल्याला बघायला. आणि जगाला खरं खरं मानलं तर परब्रह्म कधी भेटणार नाही. जे आपली अविद्या, अज्ञान हे संपून जो आपला दिवस येईल ना ब्रह्मज्ञानाचा, तो सुदीन समजायचा. गुरु शिष्याचा संबंध कसा, तर एकपणे नव्हे सुसास, म्हणून गुरु शिष्याचे करुनी मिस, पाहण्याची आपली वास पाहतसे. आता यांचं दोन्ही एक पण कसं आहे, मग अशी वेगवेगळी उदाहरणं दिली, गुळ आणि गोडी, अमुक तमुक, तशी आता उदाहरणं देतात
की चंद्र आणि चांदणं एकच असतं. तसं गुरुच्या ठिकाणी गुरु शिष्य हे दोन भेद नसतातच. दिसत जरी असले तरी दोन्ही मिळून एकच गुरु आहेत असं मानायचं. पाण्यात मीठ जर पडलं किंवा मिठाची बाहुली जर गेली तर सगळं जलमय होऊन जातं. ती बाहुली उरतच नाही किंवा वेगळं मीठ उरतच नाही. तसं जागृती झाली, ज्ञान झाली की निद्रा उरत नाही. मग नाम रूप अलंकार या कशाला हे राहत नाही. बघा कापराचे सुंदर अलंकार केले. ती छान ओवी आहे बघा, आठवा जरा. तर किती छान अलंकार केले तरी संस्कारामुळं हे नामरूपात मग जग वेगळं दिसतच नाही. ते जसं अलंकार एका क्षणात भस्म होऊन जातात तसा अलंकार न म्हणता आपण अहंकार आपला एका क्षणात भस्म होऊन जातो आणि मग आपल्याला कापुरासारखे आपण एकरूप होऊन जातो, अग्नीशी मिठासारखे जलाशी एकरूप होऊन जातो. आणि मग परस्परांची भेट झाली रे झाली की आपण श्रीगुरूंना पाहतो न पाहतो तोच वंदन करणारा आणि वंदन करण्यास योग्य असणारा, हे दोन्हीही एकरूप होऊन जातात. जी शेवटची अवस्था झालेली आहे ती. शेवटची ओवी पुन्हा एकदा इथं लक्षात घ्या. आता ज्ञानदेवो म्हणे श्री गुरु प्रणामे येणे, फेडिली वाचा ऋणे चौही वाचांची. आता गुरु त्याला प्रसन्न झालेत, सगळं ज्ञान मिळालेलं आहे आणि म्हणून ती गुरूंना वंदन केल्या रे केल्याच सगळी वाचांची ऋण ही माझी समाप्त झालेली आहेत. तर असं ते म्हणतात आणि या चारही वाचा ऋणातून मी मुक्त झालो. असा शेवट आज आपण पाहिलेला आहे. आता इथं थांबूया, इथं थांबूया आपण. तर म्हणूया आता प्रार्थना म्हणूया. सगळ्यांना शुभेच्छा. आता पुढचं प्रकरण अभ्यासण्यासाठी, समजावून घेण्यासाठी. याच्यामध्ये कोणाला काही शंका असतील तर उद्या विचारा. उद्याचा एक दिवस वाटलंच तर अजून काही ओव्यांच्या साह्यानं शिकूया. नाही तर समजलं असेल तर मग पुढचं प्रकरण करायला सुरुवात हरकत नाही. काय म्हणतायत सगळे बघा. इदमुपकर्तुं भुवन. सोमवारी काय पुढचं ना, पुढचं बरं चालेल, ठीक आहे. पण मग उद्या परवा थोडंसं याचीच प्रॅक्टिस करायची. हे तुम्हाला काही सांगायचं असेल, तुम्हाला जी आवडली असेल ओवी, तुम्ही थोडंसं बोला ना सगळेजण मिळून. एवढ्या 80 ओव्यातली एक जर ओवी प्रत्येकानं सांगितली तर तेवढ्याच थोड्या तुम्हाला समजल्यात, किती समजल्यात ते कळेल. एकेकाने एकेका ओवीवर बोला, बरोबर 80 ओव्या होऊन जातील 2 दिवसात. थोडक्यात सांगा, जास्त लांबड नको. चालेल. वाचा निदान ओवी वाचा, त्याचा अर्थ वाचा, ज्यांच्याकडे जे काय आहे ते. म्हणजे ती एकदा सगळी रिव्हिजन होऊन जाईल आपली. चालेल, तसं करूया. चला प्रार्थना म्हणूया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्मा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयक्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं.
यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः वाक् काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम. आरती म्हणणार आहे सुमिताताई? म्हणू का ताई? म्हणा म्हणा. आता आता तुमचा नंबर आहे आज. आता काही नाही, कोणी नाही नाही म्हणा, म्हणजे म्हणा ना, नवीन कोणीतरी म्हणावं. हां म्हणा. ओके. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणून वेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणून वेधला माझा. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणून वेधला माझा. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मती केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणून वेधला माझा. आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर माऊली की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. छान. थांबूयात.